हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे मला सर्वांनी हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम बोला श्रावण महिना चालू आहे सर्वांनी भजन करा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ती स्पेशलिस्ट नामदेव महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय नारायण बाबा रोहिदास बाबा महाराज नाना बाबा माणिक बाबा महाराज की जय धानुआई आशाताई महाराज की जय अपने अपने माता पिता की जय अपने अपने गुरु की जय अपने अपने परिवार की जय सच्चिदानंद सावराराम बाबा महाराज की जय सच्चिदानंद वामन बाबा महाराज की जय सब संतान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्म मृत्युश्च तस्माद् परिहार्यर्थेन त्वं शोषितुं महर्षि उपजेते नाशे नाशलेनी पुनरुपी दिशे ये घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी आज आपल्यातून निघून गेलेले हरिभक्त परायण श्री प्रल्हाद महाराज वैकुंठवासी प्रल्हाद महाराज आज यांचा प्रथमच पुण्यस्मरण आहे प्रथमच पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझ्याकडे सेवा आलेली आहे त्यांचा मुलगा शशिकांत प्रल्हाद पाटील यांनी मला घरी येऊन सांगितले नाना प्रवचनाची सेवा करायची आहे दिवस कोणता आज 7 तारीख टाइम किती 11 ते 12 भटजीला उशीर झाला भटजीची विधी उशीरच झाली भटजीला बोललो मी पुढे कार्यक्रम आपला आहे तो बोलतो जरा उशीर झाला तुमचा पहिला कार्यक्रम उशिरात आमचा दुसरा उशिरात नाही तर आपण 1 तासात बरोबर आटपतो 12 वाजता आटपला असता थोडा पुढे जायला पाहिजे आपण पाऊन तास करू नाही का काय असतं टाइम इज मनी वेळेला महत्व असते वेळेला बरोबर आपण जागलो बरोबर आहे म्हणजे कोणाला पोट टाकवायला जागा नाही पाहिजे असं वेळेला जागलो तर आपण वेळेचा अभाव ठेवला नाही सर्व लोक नावं ठेवणार हे कितीही सांगत राहिले ना तरी संपत नाही म्हणून वेळेला महत्व असते तर त्यांच्या या आज पुण्यस्मरणाच्या प्रथम निमित्ताने माझ्याकडे सेवा आलेली आहे त्यांनी मला सेवा दिल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे अत्यंत आता त्याचे जमलेले सर्व घरातले कुटुंबदार आजूबाजूची मंडळी समाजातली गावकरी मंडळी सर्वांचा आभार मानतो आणि मला जो आलेला अनुभव आहे तो मी तुमच्या समोर मांडणार आहे माझ्या अल्पबुद्धीने
जो देवाने सांगितलेला आहे, जो संतांनी सांगितलेला आहे, साधूंनी सांगितलेला, ऋषीमुनींनी सांगितलेला जो अनुभव आहे तो त्यांना आलेला, मला अनुभव आलेला तुमच्या समोर मांडणार आहे मी प्रवचनाच्या माध्यमातून. प्रवचनाचा माध्यम आहे, चर्चा व्हायला पाहिजे माणसाची. चर्चेतून निष्कर्ष निघतं, खरा काय, खोटा काय, बरोबर काय, चुकीचा काय. चर्चा केलीच नाही तर आता हे प्रवचनाचं माध्यम आहे. म्हणून आता तुम्ही बसलेले समोर सांगणारा वक्ता असतो आणि ऐकणारे श्रोते असतात. आणि वक्ता आणि श्रोता वेगळं नसतं, एकच असतं. फक्त दिसायला दोन, हसायला एक. स्त्री आणि पुरुष दिसायला दोन आहेत पण हसायला एक आहे, अशी पद्धत आहे. म्हणून शेवेसाठी घेतलेला श्लोक आहे, हरी उपजे ते नाशे, नाशलेणी पुनरुपी दिशे, ये घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ना तरी उदय असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे, ये जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. माऊली काय म्हणतात, जे उत्पन्न होतो, माऊली काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सगळे जगाची माऊली. पुरुष असताना लोक माऊली म्हणतात का, तर सर्व जगावर प्रेम केलं कोणी, ज्ञानेश्वर महाराज यांनी. आणि ज्ञानेश्वर महाराज साधारण मामूली नाही. ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूंचा अवतार आहे, निवृत्ती हा आदिनाथ शंकराचा अवतार आहे, सोपान हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे, मुक्ताबाई आदिशक्ती पार्वतीचा अवतार आहे. म्हणून त्यांनी आपेगावला जन्माला आले आणि आळंदीमध्ये येऊन कार्य केलं सर्व जगासाठी. 750 होऊन गेले, अजून त्याच्या नावाचा जय जयकार होतो. जेव्हा जिवंत होतो तेव्हा लोकांनी किंमत नाही दिली, त्यांना हालापेष्टा केली, त्यांना वेळेवरती खायला दिलं नाही, त्यांच्या झोलीमध्ये धूळ टाकली, त्यांच्या छातीमध्ये लात घातली, रक्ताच्या उलट्या आल्या. मुक्ताबाई नदीवर पाणी भरून दिलं नाही, ते मुक्ताबाईला खापड दिला नाही सुद्धा. विसोबा केचरनी झेपड्यानं धरून काढली कुंभारवाडीतून. एवढे त्यांनी हाल अपेक्षा सहन केलेले आहेत. कोणासाठी, आपल्यासाठी केलेले आहेत. मुक्ताबाई म्हणते, दादा आपण अवतारी आहोत, आपल्याला हाल अपेक्षा सहन करायची आवश्यकता नाही. माऊली काय म्हणतात, ज्ञानोबा आहे, नाही मुक्ते, आपण हे सहन केलं नाही तर पुढे येणारी जी लोक आहेत ती सहन करणार नाही, म्हणून आपल्याला हे सहन केलं पाहिजे. बघा, आणि जिवंत होती तेव्हा किंमत नाही, नंतर जेव्हा चमत्कार करून दाखवले देवानी, त्यांच्या मुखातून, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, तेव्हा ते काशीचे पंडित म्हणतात धर्ममार्तंड की ज्ञानेश्वर महाराज की जय. आधी म्हणतो, अरे या कालचा मंगळवारचा मुलगा तो आम्हाला काय वेद सांगतो, वेद आम्हीच म्हणायचे. जेव्हा सुरुवात केली म्हणतो, हा रेडाय टोणगा, त्याचं नाव पण ज्ञान आहे, तो बोलेल का, बोलतो माझ्या सद्गुरूची कृपा झाली, तो सुद्धा बोलेल. बघितलं त्यांनी निवृत्तीनाथन करणे, इशारा दिला, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि आपली शक्ती त्याच्यामध्ये प्रेरित केली रेड्याच्या. आणि इथून माऊली वेद म्हणायला लागला, तसा रेडा बोलायला लागला. तेव्हा त्यांचे डोळे उभारले पंडितांचे. स्वतःला शाणे समजत होते ते, गर्व त्यांना झालेला होता. आता पण आहे, आता पण आहे. तर 18 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. माऊलीनं 750 वर्ष झाली, अजून ते जिवंत आहे. याच्यावरती लोक किती पारायण करतात, किती PhD डिग्री करतात या ज्ञानेश्वरीवरती, पण अजून ज्ञानेश्वरी पूर्ण कोणाला समजत नाही आणि समजणार नाही. असं आहे ते, माऊलीने आपल्यासाठी केलेलं आहे. ज्ञानेश्वर लोक आणत नाही, वाचत नाही, आणली तर कुठेतरी घरात कपड्यामध्ये ठेवतात. वाचा तुम्ही. जनाबाई म्हणतो, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वरत्या टिकेशी. जनाबाईचा म्हणणं आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर अज्ञानाला सुद्धा ज्ञान होईल. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचंच भांडार आहे, तिचं नावच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाची ईश्वरी आहे ती. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या शरीराला नाव होता, पण ते कोण होते, तत्वाने ते आत्मस्वरूप होते. असे त्यांचे हाल केले. तेव्हा मग रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय जयकार केला. बघा, चांगदेवाला गर्व झाला होता. चांगदेव तो मरण आला की आत्मब्रह्मणच न्यायचा. त्या तो किती शिकला होता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला चांगदेवाला येत होत्या. मेलेली माणसं जिवंत करता येत होती, एवढी त्याच्याजवळ कला विद्या होत्या.
पण जो या भावंडांकडे जो ज्ञान होता तो त्याच्याजवळ नव्हता. बघा, म्हणजे एक पॉइंट असतं, तुम्ही आता भाजी किती भारी बनवली, त्याच्यामध्ये जर एक पदार्थ नाही टाकला, समजून जायचा इशारा, त्या भाजीमध्ये एक पदार्थ नाही टाकला तर ती भाजी तुम्हाला बरोबर लागणार नाही. कोणता पदार्थ? मीठ. तुम्ही मीठ टाकलं नाही तर तुम्हाला चवच लागणार नाही, बरोबर ना? तसा त्याची चवच भरपूर काय होता, पण हा ज्ञान नव्हतं, म्हणजे तो पाहिजे तो ज्ञान. मग चांगदेवाला गर्व झाला होता, म्हणतो आनंदीमध्ये अशी अशी पोरं आहेत, मग तो ते खूप ज्ञानी आहेत, माझ्यापासून पत्र पाठवतो त्यांना. आदरणीय लिहा, वयाने लहान आहे, आणि माननीय लिहा वयाने लहान आहे, कोरच पत्र पाठवलं चांगदेवाने. बघितलं ते मुक्ताबाई हसली, तो मुक्ती हसू नको, ते चांगदेव आहेत, योगी आहेत, म्हणतो 1400 वर्षे सामान्य नाही. कोरा पत्र पाठवलं तर काय बोलायचं, काहीतरी 2 अक्षर लिहायचे. नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 ओव्या लिहून रिटर्न पाठवला, जो आला होता त्याला. आणि मग चांगदेव आला बघायला, बघू कसे पोरं आहेत, माझ्यापासून किती भारी. मी आला बघायला, वाघावर बसून आला आणि सापाचा चाबूक हातामध्ये. आता ही भावंड खिडकी याच्यावर म्हणजे भिंतीवर बसली होती. म्हणतो चांगदेव येतो आपल्याला भेटायला. मुक्ताबाई माऊली म्हणते येऊ दे, आपण या भिंतीलाच ऑर्डर करू, भिंतीलाच सांगू चालतो. चांगदेव वाघावर बसून आला, सापाचा चाबूक हातात. ज्ञानदेवाने भिंतीला ऑर्डर दिली, चल ग माई बोलले, चालायला लागली भिंत, निर्जीव भिंत. तो पशु प्राणी 4 पायाचा रेडा बोलवला, निर्जीव भिंत चालायला लागली. चांगदेवाची धरणी आणली, गर्व हरण झाला, उतारला खाली, पाया पडला. महाराज म्हणतो क्षमा करा, हे कोणी सांगितलं होतं? विसोबा खेचरनी. विसोबा खेचरने खूप हाल केलं लहानपणापासून, पण त्या विसोबा खेचरला विसोबा चाटी होता, विसोबा खेचर बनवलं, म्हणजे त्याला दया क्षमा केली त्याच्यावरती, एवढी हाल करून. आपण कोणाला दया करत नाही, लगेच उचल करत जातो, असं केलं ना, राग ठेवतो. त्यांनी तसं नाही, शांतता घेतली आणि विसोबा खेचरला नामदेव महाराजांचा सद्गुरू बनवला. बघा, नामदेव महाराजांचे सद्गुरू विसोबा खेचर आहे. त्या विसोबा खेचर त्यांचे काका, म्हणून आपल्या घराघरामध्ये काका कुलसून त्याचा पटत नाही, तेव्हापासून परंपरा चालवली. महाभारत अजून चालू आहे, तेव्हा भावाभावांचा पटत नव्हता, सख्खे चुलत भाऊ. पण आम्हाला एवढी पाहिजे, तुम्हाला आता खूप तेच चाललेलं आहे, महाभारत चालूच आहे. त्याच्यावरून सर्व आटातोटी. 33चा आकडा काय झालेला, उलटा झाला 36चा. सर्व ठिकाणी अखंड महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये घरोघरी चालू आहे. पण फक्त समजून घ्यायचं, ज्यादा समजून घ्यायचं तर काय उपयोग नाही, सगळी बरबादीची लाईन आहे. तुम्ही जे पोट भरून खाताना त्याचे समाधान माना, ते सगळं जागेवर राहतं, ती जागा आहे जागेवर राहतं, सर्व इस्टेट जागेवर राहतं. येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन जात नाही, हा गणित आहे. मग करता कशासाठी? तुम्ही कितीही पैसा कमवला, करोड रुपये, जाताना 1 रुपया पण घेऊन जात नाही. मग शेवटी तुझी पोरं आहेत ना, त्याची धुलदान करतात. बाप कमाई कसा पण उचला करा, असा विषय आहे. म्हणून मग चांगदेव शरण गेले. चांगदेवाला मुक्ताबाई म्हणते, अरे चांगदेवा 1400 वर्षे शरीर केला जतन, बोधाविन व्यर्थ शिन वाढविला. तो 1400 वर्ष शरीर जतन केला, बोधाविन शिन वाढविला. बोध नव्हता त्याला, तसा माणूस आहे जन्माला, त्याला बोध नाही म्हणजे साधूचा. तो काय करतो काय त्याचं त्याला समजत नाही. जशी करणे तशी भरणी करावी, तसे चांगला केलं चांगला भरत, वाईट केलं तर ठरलेलंच आहे. मग मुक्ता माऊलीने ज्ञानोबाने सांगितले, मुक्ते याला उपदेश कर. तेव्हा मुक्ताबाईचे पाय पकडले, म्हणतो धन्य आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. मुक्ता आईचा 14 वर्षाच्या मुक्ताबाईला 1400 वर्षाचा चांगदेव आई म्हणायला लागला. बघा, कारण तिने उपदेश केला ना, बोध केला, म्हणून ती आई झाली त्याची कोणाची, आणि तो मुलगा झाला. 14 वर्षाची मुक्ताबाई आई आणि 1400 वर्षाचा चांगदेव मुलगा झाला. तसं इथं लहान मोठ्याचा प्रश्न, वयाचा प्रश्न येत नाही, ज्ञानाचा प्रश्न आहे. ज्ञानाला वय नसतं, ज्ञानाला वय नाही, हे तुमच्या माणसाच्या शरीराला वय आहे. तो लहानपणी बाळ असतं, तारुण्यात येतं, वृद्ध पण येतं. शरीर तोच, पण त्याच्यामध्ये बदल होत जातो, त्याचे रूप पालटी होतात, बदली होतात. लहानपणी कसं दिसतं, तरुणपणी कसं दिसतं, म्हातारपणी कसं दिसतं, शरीर तोच. पण हा जो शरीर देवाने आपल्याला कशासाठी दिलेलं आहे, हा प्रश्न आहे.
म्हणून ते म्हणतात उपजे ते नाशे नाशलेली पुनरुपी दिशे जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माणूस जन्माला येतो परत मरण पावतो, परत जन्माला येतो परत मरण पावतो, पण परत माणसाचा जन्म नाही. हा पोराट म्हणजे ही सोडवणूक केली पाहिजे माणसाने. याच्यासाठी आम्ही प्रवचनातून सांगतो की तुम्ही व्यवस्थित ऐका, लक्ष घ्या, त्याच्यावर चर्चा करा. समजत नसेल विचारा, बरोबर असेल तर बरोबर आहे, चुकीचं असेल विचारा आणि चूक दुरुस्त करा. एवढंच काम आहे. आता आपल्यातून निघून गेलेला हरिभक्त परायण प्रल्हाद तुकाराम पाटील पहिला होता, आता नाही, पण त्याच्या मुलाच्या रूपाने परत येतो. त्याचा जो मुलगा आहे ना तो त्यानेच हे घेतलेला असतं जन्म. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात मज पासूनही मेवे आलो, म्हणजे मज पासूनही मेवे आलो म्हणून आपली परंपरा जी चालू राहतात ना. म्हणजे माणसाच्या झाडाला माणसाचीच फलं येतात, माणसाच्या झाडाला माणसाची, पशु प्राणी झाडाला त्याची, तुम्ही जो झाड लावा त्याला तीच फलं येतात. तुम्ही जर आंबा लावला आणि पेरू बघायला गेले त्याला नाही येणार, पेरूचंच झाड पाहिजे. किंवा तुम्ही बाबलीचं झाड लावला, बाबलीला काय असतात, शेंगा काटे असतात, आणि मग तुम्ही आंबे पाहणार, अरे आंबे येत नाही ना, करणी करे किंवा बसतावे बीज बोये बबुल का आम कासे पाहिजे, आंब्याचं झाड लाव आंबे येते. म्हणजे असं येते. परत त्याचा स्पष्टीकरण काय होतो की जो बीज असतो हा मुलातून पहिलाच असतो जमिनीमध्ये, फक्त पाऊस पडला की लगेच उगवतो तो. काही धान्य आहे ना त्याला पेरावं लागत नाही, तो काही कामाचं नसतं, आणि जो कामाचं त्याला पेरावं लागतं. आणि पेरणी करासाठी जमीन सुपीक करावी लागतं. आपण शेतकरी लोक आहोत. जमीन म्हणजे जाळून राख वगैरे करून खरे वगैरे काढून नंतर जमीन अशी आपण उकळून काढली, भात पेरला गेला की दुसऱ्या दिवशी सुपीक केली तर, आणि तुम्ही तसेच मालावरती पेरायला गेलं सगळं गावातच निघेल आहे ना. तसं आपली जमीन ही सुपीक केली पाहिजे आपण. या आपल्या जमिनीमध्ये पण भरपूर गवत आहे. आपला जो बीज व्यवस्थित वाढून देत नाही, तो गवत काय करतो, तुमचं जो झाडाला हे असतो ना बीज त्याला वाढून देत नाही, त्याला सुकवतो आणि तो मोठा होतो. तसं तुमच्यामध्ये आपल्यामध्ये विकार आहेत. हे विकार तुम्हाला पुढे जाऊन देत नाही, काही करून देत नाही, ते आडवे येतात. आणि कुठे चालला, आमचे जिभेचे चोचले पुरे कर, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. जिभेची चोचले कधी पूर्ण होत नाही. खाण्याचा प्रश्न, तुम्हाला जरी डाळ भात खाला तरी पोट भरतं, समाधान होतं, तृप्ती. समजलं का? नुसता पाणी पिला तरी समाधान होतं, पण खायला प्यायला पाहिजे का? तर आपल्यामध्ये जठराग्नी आहे. जठराग्नी हा नारायण प्रगट होतो, आपल्या अग्नी नारायण. मग त्याला शांत करण्यासाठी खायचं, आपण पोट भरण्यासाठी. दिवसभर पोट भरण्यासाठी लोक किती काय काय करतात. कुठं जातात, सकाळी उठून कामाला जातात, धंदे करतात, आणि आता दिवसभर पोट तरी बनावटगिरी चालली सर्व. आता या कालामध्ये यालाच कलियुग म्हणतात. सगळी बनावटगिरी, भेसळ सर्व. काय करतात काही समजत नाही. कशासाठी? पैशासाठी. आता पैसा काय तुमच्या बुराड्यावर न्यायचंय का? लोकांना मारू नका ना तुम्ही. विष टाकतात सगळ्या वस्तूमध्ये. पहिला सुरुवात म्हणजे आता धान्यामध्ये पहिला बघा आपण धान्य खायचो. जुना विषय काय घेतलेला आहे, जुने माणसाचे लक्ष देतं. पहिला धान्याला सेंद्रिय खत असायचा, आपला शेणखत, मेंढरं बोलायची, ते कसं म्हणजे त्याला किती जोश यायचा, आणि त्याच्यामध्ये पावर ताकद असायची. तुम्ही नुसता भाताची पेज पिली ना, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, मी ते केलेलं आहे. अनुभव म्हणजे प्रत्यक्ष आपण कृती केलेली असते ना, ती सांगायची. ज्यांनी कृती केली त्याला काय माहित, ज्यांनी पेज पिलीच नाही त्याला काय माहित पेजमध्ये काय टाकायचं. पेज पिऊन आम्ही 2-2 दिवस काढलेले त्या टायमाला. म्हणजे अंगाला वस्त्र नाही असा. आम्ही शाळेत, इथे शाळा जुनी, इथे येता प्रल्हादची भेट झाली. वर्गमित्र आम्ही 34. मग त्यांच्या घरामध्ये मी येणं जाणं, इकडे सर्व आहे ना कुटुंब. इथं माझा लहानपणी वावर नव्हता, इथंच आम्ही येणं जाणं राहायचं. म्हणजे परिस्थिती बिकट होती. वडील कामाला होते, लग्नाचे कर्ज फेडता आणि आईने आम्हाला लय सांभाळले. म्हणजे लहानाचे मोठे केले. 4 भाऊ आम्ही. लय प्रसंग काढलेले. म्हणजे असे साध्या घरामध्ये कच्च्या मातीच्या भिंतीच्या, नंतर आम्ही कुराचा घर बनवला. त्याच्यावरती म्हणजे पानकाळी गवत आणि असं सगळीकडे घालायचं. एकाच कोपऱ्यामध्ये आम्ही रात्रभर झोपत राहील. असे दिवस म्हणजे काढलेले. आता बरेच लोकांनी आता हे बघा समोर बसले, यांनी पण दिवस काढलेले. म्हणजे आता आम्ही सांगितलं ना, खुणा जाणवलं तर त्यांनी काढले. त्यांनी जसं ज्ञानेश्वर महाराजांना कुठं गावाबाहेर तिकडे झोपडीमध्ये ठेवले होते, त्यांनी तिथं दिवस काढले, तसे आम्ही सुद्धा दिवस काढले. आता चांगले दिवस आले.
आमची एक काकांची आई होती, ती काना कमल्याची, ती बोलायची काही घाबरू नको, ही तुझे मुलं आहेत ना मोठे होते, तुझे चांगले दिवस येतील, तिला धीर द्यायचे. आईने आम्हाला लय समजून. ती माहेरी आली, आमची आई इथेच आहे खालच्या नायकांची, तर तिला अर्धी भाकरी दिली तर ती खात नसायची, अशी ओटीमध्ये घेऊन घरी यायची आणि आम्हाला एक एक तुकडा करून द्यायची सर्वांना. आठवण आली हृदय भरून. आपण म्हणतो आई वडिलांची सेवा आम्ही करतो, नाही करत. आई वडील आमची मरीपर्यंत आपली सेवा करतात. आई वडील मरेपर्यंत सेवा करतात आपली. समजलं का? तुम्ही काय सेवा करता? काही लोक आई वडिलांना बाजूला हारा शर्षर करतात, कोणी वृद्धाश्रमामध्ये पाठवते, बस तिथं उष्टा पाष्टा खायला त्यांच्या मुलाचं जन्माला आलेले असे आलापष्ट काढलेले मी आता या घरामध्ये त्यांचं अन्न काढलंय मी त्या घरामध्ये. समजलं का? म्हणजे ज्याचा खावा शिक त्याचा करावा ही परिस्थिती आम्हाला सांभाळत येईल त्या लोकांनी. आता मी गावातलं आहे म्हणून मला माहित आहे ही हकीकत. बाहेरचं बोलवलं तर मी प्रवचन, त्यालाही माहित नसतं, त्याला सांगावं लागतं. तेव्हा विचारत होतो तेव्हा तो सांगतो. गावातल्या माणसाला चरित्र गावातलं माहीत असतं आणि ही हकीकत सांगायची असतं. मी झोपायला पण इकडे असायचो, तेव्हा खाडीमध्ये जायचो. आता मी नंतर गोवा झालेलं 90 सालात. त्याच्या आधी खाडीमध्ये आम्ही हा उठवायचा प्रल्हाद, त्याला म्हणजे चाललाच नाही. उठ 5 वाजले, आता भरती आली असेल, येरी घेऊन जायचं जोडायला. यांना माहिती आहे बघा सुरेश, येवरली कोलबी यायची असं पिशवी भरून, मग तो 2 वाटे घ्यायचं, मला 1 वाटा, येरीचा 1 असा होता तेव्हा. असू दे, आपल्याला काय म्हणजे भेटते मेहनत. रात्रीचे म्हणजे किती, रात्रीचे 12 वाजता 1 वाजता कधी पण आम्ही खारीत जायचो. मला भीती वाटली, त्याला भीती नसत, तुझी पीठ चेपली होती, मला भीती वाटते, त्याला जरी काही दिसलं तरी सांगत नसत. असे करून आम्ही म्हणजे लहानाचा मोठा झालो मी. आणि आता नंतर मी जाणता झाल्यानंतर मग आमच्या तिथं राहायला लागलो मधल्या ओरीमध्ये. त्याच्यानंतर आमचे ते आपला गौरी गणपतीचा तिकडं म्हात्रे कुटुंबामध्ये म्हणजे ते आम्ही नाच केला. बाल्यादादा आपले काशीनाथ काका तबला वाजवायचा, हा इथंच घर आहे बाजूला. म्हणजे आता ही काकू आहे ना, हिला माहित आहे, म्हणजे ही आता उत्तमची आहे ना, तिला माहिती आहे म्हणजे आम्ही इथं कसं काही केलेलं, ती तेव्हापासून बघतो. म्हणजे पण आम्ही कोणाला शिव घाली नाही, भांडण तंत्र काहीच नाही कोणाला केलं. शांतता म्हणजे अजून परत शांतता घेतो, नाही करत कशाला. तर त्याला माहिती आहे इथे मी तबला वाजवायला शिकलो. काशीनाथ काकाने तबला आणि तो वाजवायचा आणि हा रोहिदास आपला बजरंग गाणे बोलाय, एक तो आपला गौती पगडे होता गौतम, ते गाणे बोलायला आम्ही नाचायला. मी नाच शिकलो इथं, मला यायला लागले तर दुसऱ्याला शिकवायला लागलो मी पोरांना. माझं असं असतं, मला यायला लागले दुसऱ्याला शिकवतो. आपल्या मुली पण होते तेव्हा, आपली ही काशी होती, बारकी होती, यांची गिरजा होती, अशा बरेच, त्यांना पण शिकवायचो मी. जोरात नाच केला होता तिकडं त्यांचं चालू, इकडं आमचं झालो. देव्याला जायचो अखंड गणपतीला, नाचायचो, बरीच लोक आदर करायची. काका वाजवायचा काय नाही तबला. मग त्यांच्या घरी मी असते ते शिकलो. कोणाला दत्ता आणि गणेश त्यांना माहिती आहे, त्यांचा आजोबा होता ना, चांगला होता तो तो कधी पण जायचा खाली बाग विंदीत बसायचा, असं त्याचं हे होतं इथं का. आणि तो बोलत हे काय चालले रे, गणेश बोला राहू दे, बोलतो शिकतो आम्ही वाजवतो. आणि त्यांची आई पण चांगली होती बिचारी, प्रेमल. तर त्यांच्या घरी मी तबला शिकलो वाजवायला. पहिले येत नव्हतं, सासा वाजवायचा, असते असते यायला लागला. मी पण गौरी गणपतीच्या नाचामध्ये वाजवायला लागलो. तबला पण ढोलकी पण जोरात वाजवलो जिगरी. तेव्हा तरुणीचा पण जोरात नाच केला. नंतर ऐकलं नाच बंद झालं, मग तिकडे गेलो त्या नाचामध्ये. तिकडे केला आम्ही कलापत्तर. बघा एक रीत काय सांगतो, आपल्या गावामध्ये समाजामध्ये काय रीत आहे, कुठली गोष्ट ना जोशात येते एकदम. मी बरेच अनुभव घेतलेला म्हणजे लहानपणापासून, आणि बऱ्याच गोष्टी केल्यात. आता कसं होतं, मनाची जी स्फूर्ती असते ती मावळतं. काय होतं, जोशात आल्यावर लोक करून देत नाही सगळ्यांना, बरोबर आहे का, तडा घालवतात.
गौरी गणपतीचा नाच आम्ही कलापातच्या स्टेजवरती जाण्याचा हे केला. त्याच्यामध्ये आम्ही नकला करायचो, रेकॉर्ड डान्स करायचो, लोकांना कसं मनोरंजन. हल्दी समारंभामध्ये आम्ही नाचायचो रात्रभर. आता हे आम्हाला प्रवचनाला बोलवतात लोक, तेव्हा हल्दीत नाचायला बोलवायचे. त्या टायमाला आम्ही डिस्को डॅन्सर. तेव्हाचा जो रूप आहे पोषक तो वेगळा आहे. तेव्हा असे केस इथपर्यंत असे मानेचे असे हिरो एकदम, आणि टी शर्ट असे घालायचो आणि पॅन्टी फुटी इन करून गॉगल बिगल लावून आम्ही जो नाचायचो. कोणाला नाचता येत नसं आम्ही शर्यती लावायचो रात्रभर ना, हरवायचो सामनेवाल्याला. आमचा मित्र होता एक बालराम दलवी, त्याला नाही नाचायची हौस. मग आम्ही रात्रभर लोक गेली, जेवायचा टाइम झाला, जेवायला चाललं नाही, आम्ही नंतर जेवतो, तुम्ही जेवा. नंतर कसं जेवतो उजाडलं तरी मग घरी यायचा. कामाला रेल्वेमध्ये लगेच रेल्वेत कामाला जायचं आंघोळ करून, नाहीतर बाहेर गेलं तसेच कपडे हल्ली ते न्यायचे तिकडे जावायचे. म्हणजे लोकांच्या गरीबाच्या आणि श्रीमंताच्या कार्यामध्ये आम्ही मोज मजा केली, हौस, अपेक्षा कसलीच नाही. आणि आम्ही काय करायचो, आमच्या पदरचा सगळं खायला प्यायचो, आमचेच खाते पदरचं खायचं, पदरचं जे करायचं, दुसऱ्याची अपेक्षा नाही आणि दुसऱ्याला त्रास नाही. दुसरा कोणी तुम्हाला त्रास देत असेल ना, आमचा ग्रुप होता 4 जणांचा, त्याला सोडत नसेल, त्याला कशाला त्रास देतो विनाकारण, जातो का मुका तो कोणी म्हणतो. आम्ही अखंड याच्यामध्ये जाऊन दादागिरी करायचो त्या टायमाला, बघा म्हणजे हकीकत सांगतो. आणि लोक घाबरायची, बाबा ही देवाला दिवलीचे आहेत यांच्या मागे. गावामध्ये अखंड कुठले पण गावात आम्ही 84 गावामध्ये फिरलेले आहे. असा योग म्हणजे ते कर्माचे भोग होते. सांगण्याचं तात्पर्य ते भोग फुटल्यानंतर हा मार्ग भेटला बघा. भोग जे आहेत ना ते भोगावेच लागतात, चुकत नाही. तसं मी बरेच माझ्या नशिबाला आले, बरेच भोगले आणि आता त्याच्यातून म्हणजे सोडवून मला चांगले भोग नशिबाला आले. आता सुखात आहे, समाधानात, आनंदात आहे. सुख समाधान आनंद कोणाला मिळत नाही. बाजारात पैसे देऊन तुम्ही विकत घेतला मिळणार नाही. हा तुम्हाला या देवाच्या नामस्मरणाने संतांच्या संगतीमध्ये आता तुम्ही इथं जरी अर्धा 1 तास बसले ना तरी तुम्हाला सुख समाधान आनंद वाटेल. इथून तुम्ही गेली की परत दुःखात परत, जेव्हा आले तेव्हा दुःखातून आले इथे. आता इथे आलं तर सुखी आहे, किती 1 तास परत दुःखी. म्हणजे जसं सुख येतो आणि सुख गेला की दुःख येतं, दुःख गेला की सुख येतं. मग माणूस आहे ना सुखामध्ये देवाला विसरतो, सुखामध्ये देवाला विसरतो आणि दुःख आल्यावर देवाला म्हणतो अरे देवा धाव. देव का तेवढा बावलट आहे का? देव म्हणतो तू जेव्हा सुखी होतो तेव्हा आठवण नाही आली, आता दुःखी माझी, आता मी नाही येणार. आता बघ तुझं दुःख, तू सुखामध्ये माझी आठवण गेली असती ना, म्हणजे सुखामध्ये आठवण दुःखामध्ये केली तर मी आहे तुझ्या बरोबर. सुख में कोई न स्मरण करे, दुःख में सब कोई स्मरण करे, कबीर महाराजांचं म्हणून. काही विषय येतो पण थोडा याच्यात, कारण असं असतं म्हणजे तुमच्या अंगामध्ये ताप भरला, अंगात ताप भरला, तुम्ही देवा तू माझा बाप, अरे देवा माझा तू बाप आहेस. आणि कालांतराने 2-4 दिवसात तुमच्या अंगातला ताप गेला, काय म्हणतो लगेच त्याला तरतरी येतो, हा देवा आता तुझ्या बापाचा बाप मी, तरतरी जेव्हा असा लूल पडतो तेव्हा देवाचा. जेव्हा माणूस कमजोर होतो तेव्हा देवाची आठवण येते, जेव्हा ताकद असतं उन्मत्त तेव्हा आठवण येत नाही. तेव्हा पण आठवण करायची, दुःखात पण आठवण करायची. तुम्ही दुःखात जर देवाची आठवण तुला दुःखच नाही, दुःखात पण सुखी आहे, दुःखात सुख मानायचंय. बघा कशी हकीकत आहे की सर्व लोक सुख मानतात, सुखासाठी तळमळ करतात, मग सुख मिळत नाही कोणाला. सगळी दुःखीच आहे. कोण सुखी आहे सांगा वरात, आहे का कोणी सुखी? जो पाये सो दुखिया, सुखिया कोणी नाही बाबा, है ना. कोणतीने काय केला देवाजवळ, देवा मला दुःख दे बोलतो. अरे सर्व लोक सुख मागतात आणि तू दुःख मागतोय, कसं काय? देवा तुझा मी दुःख दिलं ना तर तुझी मला आठवण येईल, मी विसरणार नाही. म्हणजे तुझी मला सुखात ठेवली, तुला विसरेल मी, असं काय म्हणतो बघा. म्हणून कुंतीने मागितले, पांडवांची आई, मला दुःख दे माझ्या वाटेल. आता तुम्ही मागाल का देवा मला दुःख दे? बोली का? सर्वांना सुख पाहिजे, पण सुख कोणाला क्षणिक भेटतं. म्हणजे सुख पावे ते जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. पर्वताचे डोंगर कसा दुःखाचे कोसळतात तुमच्यावरती, आणि जर तुम्ही देवाला जर अप्लाय केला ना तर तेवढं तो नाहीशी करतो, म्हणजे तेवढंच रक्षण करतं. देव असा एकदा तुम्ही देव तुमचा झाला की तो मागे पुढे उभा राही संभालित, तुम्हाला सतत संभालित असतो. कुठेही जर तुमच्यावर प्रसंग आला रक्षण करतो तुम्ही.
बघा किती किती मोठे प्रसंग आले. जेव्हा देवावर प्रसंग येतो तेव्हा भक्त रक्षण करतो, जेव्हा भक्तावर प्रसंग येतो तेव्हा देव रक्षण करतो. द्रौपदीवर प्रसंग आला, कोणी रक्षण केला? श्रीकृष्णाने. का? जेव्हा श्रीकृष्णाने चक्र सोडला होता, तो चक्र पण रिटर्न येताना त्याचा बोट कापला, त्याच्यातून रक्त निघला. रक्त निघल्यानंतर सख्खी बहीण बाजूला होती, सुभद्रा. कोणाची? कृष्णाची. पण ही मानलेली बहीण द्रौपदी, तिने साडीची चिंदी पाडली, पटकन बांधले गे. आणि म्हणतो असं कसं? हा म्हणतो आपण बोट कापल्यावर लगेच बांधला की बंद होतो तो, असं पकडलेलं. सख्खे बहिणीने पण तिने बांधली म्हणून तो ऋण फेडावा लागला. कोणाला? श्रीकृष्णाला, ते चिंदीचा. म्हणून तो रक्षाबंधन आपण करतो. आता येईल कशासाठी माहीतच नाही, चालली का ती करतात म्हणून भावाला. रक्षाबंधन म्हणजे द्रौपदीने ती चिंदी बांधली म्हणून श्रीकृष्णाने तिची रक्षा केली म्हणून रक्षाबंधन आहे. तसा भाऊ भावाला बहीण राखी बांधतो म्हणजे तिचा रक्षा केला पाहिजे तुम्ही, रक्षण. नाही तर जो वरी चाले भावाचा धंदा तो वरी म्हणे बहीण दादा. भावाचा धंदा पडला कसलाच भावाने कसलं दादा, असंच आहे ना. जन कसं आहे, दिले घेतले तर कामापुरता मामा. मग जेव्हा द्रौपदीवर प्रसंग आला, कौरवाने पांडवांना सगळंच जिंकलं, त्यांचं सगळं राज्य इष्ट सगळं जिंकलं. नंतर बायको पण लावली, 5 पांडवांची एक बायको द्रौपदी, तिला पण जिंकली. पांडवांची मान खाली झाली. आणि पांडवांच्या घरी खाया प्यायला कोण असायचे? मोठे मोठे कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, सर्व आचार्य वगैरे आहेत ना, हे त्याच्या घरी खायला असायचे म्हणून त्यांची मान खाली. भीम म्हणजे रागिष्ट होता, भीमाला राग यायचा, पण हे दाबायचं युधिष्ठिर बस खाली, त्याची लगेच तयारी व्हायची. जसं आपण एका कुठं आपल्या याच्यामध्ये मीटिंग मध्ये काही एखादा बोलला लगेच तो दुसरा उठतो बस खाली. तर द्रौपदीचा दुशासनाने वस्त्राला हात घातला, सगळ्यांच्या मानाखाली, सर्वांच्या मानाखाली, कोणीच पुढे येत नाही. तिचे नवरे 5 पांडव ते पण मानाखाली घातले. आता करणं काय, हे वस्त्र सोडीत असले गोल 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 तिने असे हात ठेवले होते द्रौपदी. कसे? आता आपल्याला तुम्हाला त्यांनी फिल्म बनवलेली पिक्चर म्हणून बघायला भेटतं, नाही ती स्टोरी फक्त ऐकायची. आता ऐकायला पण भेटतं, बघायला पण भेटतं. आम्ही सांगतो ना ते तसंच आहे. बघा तुम्ही श्रीकृष्णाच्या लीलामध्ये तुम्हाला पांडव प्रश्न तसंच दिसतो. आणि याचं काम चालू तिने देवाचा दावा केला. अरे द्वारकेच्या राया कुठे बोलतो अशी द्वारकेच्या राया बोलल्यानंतर अरे बापरे तुम्ही गाडी केली म्हणून मी इथेच आहे बाजूला. द्वारकेच्या राया बोललो परत जायला लागलं मला द्वारकेला, परत द्वारके. आणि असा बोलल्यानंतर काय केलं, आणि हात असे होते ना, असे वर केले. अरे द्वारकेच्या राया कुठे बोलताय, काय बोलतो तुम्ही, गडबड केली. परत जाऊन आलो आहे मी इथेच. मग श्रीकृष्णाने काय केलं, ते चिंधीचा ऋण आहे ना, श्रीकृष्ण वस्त्र झाला. श्रीकृष्णाने वस्त्र झाल्यानंतर तपून गेले, त्यांना सुटतच नाही. जेवढं सोडतात तेवढं इकडून तयार होते. असं म्हणून सांगण्यात तात्पर्य की ती देवाची खरी भक्त होती द्रौपदी. समजलं का? तशी तुम्ही देवाची खरी भक्ती केली ना, तुम्हाला देव कुठेही जेव्हा तुम्ही हात माराल तेव्हा उभा राहील तुमचे. म्हणजे कोणाच्या रूपाने देव असं समोर येत नाही. समोर येत असता किती लोकांनी घरी नेलं असतं, चल बाबा माझ्या घरी, हा बस जेवायला हे घे ते घे. देव येतो का समोर? कधी आला का कोणाच्या? देव समोर आला नाही का? तो निर्विकल्प निर्गुण निराकार आहे. त्यानेच आकार झाला की ते दोष सगुण साकार झालेले. साकारामध्ये आता खरा बोलला तुम्हीच देव आहे. देव रूपाने तुम्ही भोलेनाथ आहे, पार्वती आहे, तुम्ही विष्णू आहे, लक्ष्मी आहे, तुम्ही ब्रह्म आहे, सावित्री आहे. हे ना कुठे आहे? लांब आहे कुठे? पण हे माणसाचे दिमाग तो म्हणतो मी नवरा तू बायको, मी नवरा तू बायको. आता नवऱ्याचा अर्थ उलट केला, त्याला काय होतं उलट अर्थ बघा कर तुम्ही. नवरा इकडनं वाचित जा, काय होत? नवरा रावण. उलटा अर्थ काय होतं? नवरा कोण आहे? रावण. उलट अर्थ केलं होतं. म्हणून बऱ्याच गोष्टी या करून घ्यायच्या असतात. मी लहानपणापासून आई वडिलांच्या कृपेने ना जे मला मार्ग भेटला. माझी आजी आनंदीला जायची, मला घेऊन जायची. तर वडील म्हणजे आपले सावराम महाराज यांचे याच्यामध्ये सत्संगामध्ये
एक वेळा आम्ही देहूवरून गेलो होतो आळंदीला नाचत एकदम असे हरिपाठामध्ये नाचायचे लय आपली कोपरची मंडळी, पण बाकी दिंडीला कधी गेलो. आता डायरेक्ट आम्ही जातो. तर त्या सत्संगातून इथं डोंबिवलीला ह्याला मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तिथे सप्त्याला आम्ही 8 दिवस जायचो. तेव्हा आम्हाला काही गंध नव्हता याचा, जायचो कुठं पण जेवायला भेटायचं, मजा कर. आमची टवालगिरी म्हणजे तिकडे कसलं लक्ष कर, पण जायचो. म्हणजे संस्कार कोणाच आई वडिलांचे जाता जाता असते असते ते संस्कार जणले. काही सत्संग झाली, भेटी गाठी झाली. त्याच्यानंतर एक स्वाध्यायचा आहे आता आपल्याकडे गावामध्ये, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले पूज्य दादा त्यांचं स्वाध्याय म्हणून एक कार्यक्रम आला. तेव्हा आमचे वडील जायला लागले, आई पण जायची. मग तेव्हा आम्ही लहान 8 वर्षाची किती 8-10 वर्ष, 72 सालाला सुरुवात झाली. तेव्हापासून आम्ही जायचो. मग तेव्हापासून आम्ही त्रिकाल संध्या म्हणून एक दादांचं म्हणजे प्रयोग आहे. म्हणजे त्रिकाल संध्या म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये तुम्ही देवाचं नाव हे केला पाहिजे स्मरण. आता स्वाध्यायमध्ये बघा हे समोर बसलेले आपले सुरेश पांडुरंग हे नंतर यायचे, याच्या आधी आम्ही जायचो. स्वाध्यायचा भरपूर अनुभव घेतलेला. पण आता काय असते पायऱ्या असतात देवापर्यंत पोहोचण्यासाठी, पायऱ्या असतात. डायरेक्ट अशी मंदिरं बनवली कुठे बिगर पायरीची डायरेक्ट देवाजवळ जाते येतं. घराला सुद्धा पायऱ्या असतात, पायरीने आपल्याला जाते. तसं आम्ही पायरीने आलो. त्या समागमामध्ये स्वाध्यायमध्ये गेलो. स्वाध्यायमध्ये त्रिकाल संध्या तोंडी पाठ आता सुद्धा मला बोलून दाखवेल. तेव्हा केलेली, कधी 12 वर्षाचा असताना केलेली पाठ आता पण बोलून दाखवेल. आणि ते दाखवायचं म्हणजे ते तुम्हाला पण यायला पाहिजे. दादांची शिकवण काय आहे, माणसाला शून्यातून करवायचा, माणसाला माणूस बनवायचा, ही शिकवण आम्ही घेतलेली. आणि आम्ही त्यांचं ऐकून त्यांचे पावलं आम्ही आता माणसासारखे बनतो. म्हणजे पहिला पशु प्राण्यासारखे वागत होतो, काही पण गायचं, काही पण पियाचं, कुठं पण जायचं. तर आता आम्ही माणसासारखे वागायला लागलो. म्हणजे शिकवणीने पहिली शिकवण तुम्ही उठल्याबरोबर देवाची प्रार्थना केली पाहिजे. कोण करतं उठल्याबरोबर? कोण प्रार्थना? डायरेक्ट उठायचं, लगेच सुरुवात विधी चालू आहे त्या डायरेक्ट लगेच खायचं. कोण करतं? ही शिकवण आहे दादांची. कोण करतं? नसतील करत तर करा आतापासून. पहिला उठल्यानंतर हाताची प्रार्थना करायची असतं. हे हात याला काय म्हटले? कर संस्कृत भाषेमध्ये. मराठीत हात. कराग्रे वस्ते लक्ष्मी, कर मूले सरस्वती, करामध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. नसेल तुम्हाला त्रिकाल संध्या पुस्तक घ्या किंवा कोणाला तरी विचारा, त्यांच्याकडनं करा. रोज तुम्ही पाठ करा आणि रोज म्हणता, तुम्हाला काही कमी पडणार नाही. त्याच्यानंतर पृथ्वीवर पाय ठेवण्याची, कारण सगळे आपल्याला पाप होत असतात. पृथ्वी मातेला वंदन करायला तू पाय ठेवल्यापूर्वी तुझ्यावर पाय ठेवून विस्तार दे. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पाद स्पर्शे क्षमस्वी. बरोबर आहे का? कधी पाठ केलेले 12 वर्षाचं होतं तेव्हा. आता मला 65 आहे, 65 चालू आहे. आता नोव्हेंबरला 65 होती. वाटतो का तसा? 65 वाटतो का? म्हणजे हा मुलगा माझा आहे बघा, हा मुलगा आहे समोर. हा जन्माला तेव्हा त्याचे पायगुण चांगला मार्ग भेटला मालिकेचा. माल घरणी माणसं. आता आमची एक मॅडम होती, बोलतो तू भाऊ दिसला त्याचा भावच तसा दिसायला लागलो. तब्येत माझी जी होती ना अशी मोठी फॅट होती, पोट असं मोठं होतं. आता इथे बसायचं वांदे झालं, खुर्चीवर बसायला लागलं असतं. जेवायला खाली बसता येत नव्हता. पण एखादा कुठला तरी आपल्याकडे मार्ग आला शिष्टमार्ग, त्याच्याने आपण केलं तर होतं. त्या गोष्टी त्या पद्धतीच्या आज ना उद्या त्या पण होतील. म्हणजे पहिलं काय करतो मी करतो, अनुभव घेतो, मग दुसऱ्यांना सांगतो. असं कोणाला कमी करायचं असेल फॅट वगैरे आपल्याला भेटा गॅरंटी मध्ये. म्हणजे 21 दिवस, 1 महिना, 3 महिने, 4 महिन्यामध्ये रिझल्ट सगळा. रोग पण सगळे निरोगी, रोग पण काय राहणार, शुगर, थायरॉइड, बीपी काय असेल नॉर्मल, असा पण मार्ग आलेला. बघा मी लगेच जॉईन करतो कुठलं पण, आपल्याला फायद्याच आहे ना, करायचा. मग स्वाध्यायामध्ये आता हे 2 झाले श्लोक. आता जेवताना, भोजन करताना, खाताना म्हणायचे यज्ञ शिष्टाशिना संतो, मुच्यन्ते सर्व किल्विषय, भोजन्ते ते त्वगम पापा, ये पचन्त्यात्म कारणात, यत् करोषि यदस्नाशे, यज्जोषि ददासि
भाषयत यद पश्येषि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् अहं वश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणसमायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधम्. अरे अग्निनारायण आपल्या जठरामध्ये बसलेला आहे, तो आपला अन्न पचवण्यासाठी आपण त्याला वंदन केलं पाहिजे, नाही तर अजीर्ण करील, तुम्हाला पचवून देणार नाही, उलट्या तुला. त्याला वंदन केलं पाहिजे. जेवताना भोजन करताना हे म्हणायचं, पण रात्री झोपताना डायरेक्ट खाला पिला झोपला नाही, हिंडाचा फिरायचा नाही, मग तो छातीवर राहिला, सकाळी उलट्या झाल्या. जरा फिर ना, थोडंसं 100 पावला चाल. सोपं आहे, म्हणजे माणसाला काही कठीण नाही, माणूस ज्ञानीच आहे, त्याला उपसतात, पण आज्ञा नाही त्या ठिकाणी. रात्री झोपताना कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वायप्रादं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव. 12 वर्षे श्लोक पाठ केलेला, आता जसंही तसंच म्हणतो. याच्यात चूक असेल तर त्यांना माहिती आहे, चुकीचं आहे का? साक्षी पण असतात पुरावी समोर. याला कारण काय? तेच बुद्धी, कापडासारखी बुद्धी पाहिजे. बुद्धीचे प्रकार सांगतो मला. बुद्धी एकच आहे, प्रकार 3 आहे. बस सोप्या गोष्टी सांगतो, मला लक्षात येईल. काय? तुम्ही जर देवाचं स्मरण केलं नाही, तुम्ही रात्री जर झोपले, तुम्हाला सकाळी देवाने उठवलंच नाही, काय करणार तुम्ही? बोंब पडेल, लोकांना बोलवा, झोपेतच गेला. मग काय करायला पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मग तुम्हाला सकाळी तुम्ही बोलाल तेव्हा उठेल. बरं 5 वाजता उठू दे, बरोबर 5 वाजता जा. आम्ही ठरवतो आता मी 5 वाजता उठायचे, बरोबर जाग येते 5 वाजता. कारण तो मालक आहे, आपण त्याला एकदा सांगितलं, तो पालन करतो. म्हणजे भक्ताचं पालन देव करतो. हा, हरी भक्ताची सेवा करत, आपण नाही करत. आणि मग त्याने उठवलं नाही ते संपला. म्हणून आहे ना, झोपताना पण देवाचं स्मरण करा, उठल्यावर करा, खाताना करा, चालताना बोलताना. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चालता बोलता हरिजप करणे, उठता बैसता हरिजप करणे, भांडता कांडता पण रांधिता कांडिता भांडी, सर्व कार्य करता हरी बोला. काय बोला तुम्ही? हरी बोल, हरी बोल, बोला हरी बोल, असं बोला नुसतं. सर्व बोला. म्हणजे काय? देवाने तोंड दिलेलं ते सुद्धा येत नाही, बोलायला पाहिजे. रेड्याला बोलायला लावला, तशी आपण रेड्यासारखी माणसं 2 पायाची. माऊलीने आम्हाला रेड्यासारख्या माणसाला बोलायला लावलं. मी लय लाजीत होतो, लाजायचो. म्हणजे यांच्यामध्ये तर अजिबात नाही, लांबच लाजायचो, बोलायला करायला. पण आता लाज भय शंका काही राहिल्या नाही, भीती नाही, शंका काहीच नाही राहिली. अशी पावर असते देवाची. बोला तुम्ही हरी बोल, नाही तुम्ही दुसरा लावतो, तुम्हाला लावून देतो. कारण आपण म्हणतो ना की सर्वमुखी मंगल बोलवावे, समर्थांचा श्लोक आहे. उदेव संताशी बदलावी. सुरुवात करायची हरी हरी सदा सर्वदा. सदा नाही, दुसरं आहे. याचा आहे ना, सर्वमुखी मंगल बोलवावे, तो सुरुवात त्याचा आहे. ती असू दे त्याला. म्हणजे सर्वांच्या मुखात मंगल आपण बोलायला लावायचं असं. हरी हरी. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. बोला भाग्यवंता घरी भजन कीर्तन. बोल भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्यांची वाट पाये रघुनंदन, त्यांची वाट पाये रघुनंदन.
जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल त्यांची वाट पाहे रघुनंदन त्यांची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परिसंत संग दुर्लभ परिसंत संग दुर्लभ जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परिसंत संग दुर्लभ परिसंत संग दुर्लभ जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल याचा अर्थ काय आहे? हे जे भजन कीर्तन कोणाचे घरी होत नाही यांचा वडील वारकरी होता वैष्णव होता म्हणून तिने चालू आहे आता त्यांचा जो काही म्हणजे हे करायचं आहे ना आपल्याला पुढे चालू ठेवायची त्यांची आपल्याला वंशावर चालू ठेवायची मुलांनी ते केलं पाहिजे आमची जबरदस्ती नाही आम्ही फक्त सांगणार करून घ्या घेतला तर चांगलं म्हणजे वडिलांचं नाव चालेल बाबा मुलांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवला कोणीतरी घरवालीनी मुलांनी कोणतरी केला पाहिजे कारण ती जी आहे ना ती तशी सोडता येत नाही बरोबर मान जात तुळशीची माली बरोबर जात आणि स्मशावर काढत नाही ते सांगणार ती नको काढू सोन्याची कार पाहिलं ती सोन्याची ठेव काही ठेवू नको अंगठी ठेवू नको कानामध्ये काही ठेवू नको सगळं कार आणि करबोडं पण ठेवू नको नंतर तुळशीची माल बरोबर जाते ना तुळस पवित्र आहे म्हणून जिवंतपणी घालायची मेल्यानंतर पाल्याचे बनवतात ते मुर्देच्या गळ्यात घालतात त्याला काही दिसत नाही त्याने डोळे वाटरलेले असतात आता दिसत आता घाल बाबा आणि देवाचं नामस्मरण घे तुझं 84चा फेरा चुकेल किती सोपं आहे पण तुम्ही म्हणता तेवढे सोडून बोला महाराज काय आजचा जो आहे तो बाजूला ठेवा नाही तर आमचा गणित सुटेल तेवढे सोडून बोला तर जे आम्ही बोलायचं ते कारण माणसाला आहे ना वैराग्य धारण करता येत नाही वैराग्य म्हणजे काय माहिती का मांसाहारी त्याग करणं याचं नाव वैराग्य व्यसनाची मुक्ती व्यसन त्याग करणं याचं नाव वैराग्य तुम्ही जर व्यसन मुक्ती केली मांसाहार मुक्ती केली अंधश्रद्धेचं निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन केली तुम्हाला जीवनमुक्ती भेटेल हे कशासाठी जीवनमुक्तीसाठी करायचं माणसाच्या जीव आपला मुक्त व्हायला पाहिजे मुक्त झाला नाही तर परत तो 84ला लटकणार हा चक्र चालू आहे कालचक्र नाही का तो एक असं चक्र चालूच असतो बघा थांबत नाही तसा हा कालचक्र चालू आहे तुम्ही आता माणसाच्या जन्मात पुढे तुम्ही बैलाच्या जन्मात जाणार गाढवाच्या जन्मात जाणार घोड्याच्या जन्मात जाणार कुत्र्याच्या जन्मात जाणार डुकराच्या जन्मात जाणार मग ते बरं आहे का ह्या जन्मामध्ये तुम्हाला नाकाच नाही तर म्हणतं नको नको हा जन्म मरतो तो बरा होता काही लोक आत्महत्या करतात नको नको म्हणून कोणी राखेल होतात कोणी विष खातात पॉयझन खातात कोणी फास घेतात बरोबर आहे का चुकीचं कशासाठी वैतागलेला असतो तो मग ह्या जन्मामध्ये एवढा वैताग माणसाच्या मते डुकराच्या जन्मात काय म्हणजे सगळी घाण काय लागते गटारामध्ये ते बरं आहे का नाही नाही रक्षक डुकर काय नाही शंकराचार्य श्लोक आहे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम या संसारे खलदुस्तारे गीते मरणे नाही नाही रक्षक डुकर आहे का डुकरा जन्मात जाणार ते बरं आहे का म्हणून साधू संत रात्रंदिवस ताव पण सांगतात अरे बाबा नो तुम्ही ऐका ऐकून ऐका म्हणजे सोडून नका त्या विकत नाही काही करणं सोनाने फुंकली नली इकडची वारी तिकडे गेले तसं नाही इकडून ऐकून इकडे भरातमध्ये आणि लोकांना सांगा तुम्ही तुमच्या जीवाचा उद्धार करा आणि तुमचा दुसऱ्यांना सांगा आम्ही तेच केलं आम्ही तर नुसतं नाही बावलेट म्हणून सांगत पहिला आम्ही ते करून घेतलं नंतर सांगतो आम्ही नंतर तुम्ही दारू प्याल एक बाटल्या दुसऱ्या हे दारू सोड कशाला पितो तो बोलतो पहिला तू सोड तुम्ही एवढी मच्छी खातो हे कशाला मच्छी खातो घाणेरडी आहे पहिला तू सोड लगेच तोंडावर बोलतो
एखादा असा विडी सिगारेट ओढत असेल ना, त्याला हे कशाला तुझं. आता जे मुलं आहेत ना, त्या वडील बोलायला गेला, वडील पण ओढत असतात सिगारेट, आणि मुलाला म्हणतो अरे मला बरोबर नाही ते, वाईट आहे ते, मग तुम्ही कसे करता असं काय. बसला आवाज आवाज बंद झाला, कोणाचा वडिलांचा. वडिलांनी सोडायचे त्याला सांगेल. वडील दारू पितो मोठेपर्यंत आतूनात, आणि मुलं सांगतो अरे मला दारू पिऊ नको, तू कसा पितो म्हणतो, असं काय म्हणतो, म्हणून मी पितो. म्हणजे संस्कार पूर्ण असतात. आजी आजोबा आई वडील करत, आई वडील तसे वागतात तशी मुलं वागतात. काय फरक आहे, तशीच वागणार ना. आई वडिलांनी आपल्याला बोलायला शिकवलं, आपल्याला बोलता येणार. आणि तुम्हाला जर बोलायला शिकवलं नाही ना, तुम्हाला बोलता येणार, मुखीत राहणार तुम्ही शेवटपर्यंत. असा भरतरीनाथाचा झालेला तो जंगलामध्ये जन्माला आला. भरतरीनाथ धरतीच्या पोटातून, त्याला माणसांचा संगच नाही. तो बोलतच नव्हता, मुखात याच्यासारखं चालायचा, प्राण्यांसारखा तो माणूस होता. 2 हात टेकून. तेव्हा गोरक्षनाथ गेला, अरे तू म्हणतो प्राणी नाही असं कसं काय म्हणतो, नाही त्याला बोलायला लागते, तू बोल म्हणतो. भरतरीनाथाला मी सांगण्यास तात्पर्य, तो जंगलामध्ये होता म्हणून त्याला माणसानं सांगा, त्याला माहित ना माणसाची भाषा काय. तो प्राण्यांची भाषा येत त्याला बोलता येत होती. कोल्याची भाषा कशी हो की ते काय बोलतात ते त्याला समजत. ते सांगतात सकाळी ते ओली ओटी झाली ना, ते सावध करतात, तुम्ही सावध राहा, म्हणजे चोर काहीतरी होणार आहे. आणि जेव्हा कुत्रे रडतात ना, तेव्हा ते सावधकार कोणीतरी कचकणार आहे. बरोबर आहे का चुकीचं. कुत्रे काही रडत नाही, जेव्हा हो अशी करतात ना, आपण समजा भाई यायला कोणाला तरी जाणार, म्हणजे इशारा देतात. ओले ओटी करतात तिकडे, सावध राहा चोरी होणार आहे घरी, तेव्हा माणूस ऐकायला. अशा पुन्हा एक ते म्हणजे त्यांची भाषा असते, त्याला येत होती पण आपली भाषा येत नव्हती. नंतर मग शिकवली, त्याला घेऊन गेला, चल माझ्या बरोबर. म्हणजे काय सांगण्यात तात्पर्य, माणसाने पशु प्राण्यासारखं वागायचं नाही, म्हणून माणसाला पशु प्राणी नाव दिलेलं आहे. माणूस हा मनुष्य प्राणी म्हटलेलं आहे, त्याला प्राणीच म्हटले, माणूस अजून प्राणीच म्हटलेलं आहे. का तो माणूस माणसासारखं वागत नाही म्हणून त्याला माणूस प्राणी म्हटले. तो माणसासारखा वागला माणूस, प्राण्यासारखा वागतं. प्राण्याचे गुण आहेत त्याच्या अंगामध्ये. हे जे मांसाहारी खाद्यपदार्थ कोणाला माहिती आहे का, ज्यांना सुले दात आहे, काले 2 वरचे 2 अशी जिभेने पाणी पितात. तुम्हाला आहेत तसे दाखवा असतील ते मोठे दात. तुम्ही जिभेने पाणी पिता का आता दिल्यानंतर, आता बोल भरेल का तुमचा, डायरेक्ट बोप लावून डायरेक्ट अशी बाटली आठीच खाली करेल, तांब्याला बोप लागते. तो त्यांचा खाद्यपदार्थ आहे, सूर्यदातवाले जिभेने पाणी पितात, तो तुम्ही खाता. तुमच्यामध्ये गुण कोणते येतात, त्यांचे येतात. तुम्ही कसे वागणार माणसासारखे. चावे काय चावतात, म्हणजे माणूस माणसाला चावा घ्या, चावतात पण असे काय म्हणतात, चावतात. इथं डॉक्टरकडे जायला तर पॉइझन होईल म्हणून इंजेक्शन घेतात. म्हणून तो खाताना खाद्यपदार्थ ते त्याचे जे अवगुण तुझ्यामध्ये येतात. आणि तुम्ही दारू पिता, ही मदिरा कोणासाठी माहितीये का, माणसासाठी नाही, दैत्य असुर राक्षसांसाठी. ती पिली की माणसाने तो राक्षस बनतं. एक 100% खरी गोष्ट आहे. जाताना देवासारखा जातो, राम 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 कसं काय बरं आहे का, आणि येताना त्याला 12 फुटाचा रस्ता कमी पडतो. मग त्याला हिंदी पण इंग्लिश पण येतं. मग माय नेहमीच अमुक अमुक लगेच, आणि माहीत किशी डरतं नाही, लगेच डायलॉग त्याला गब्बर सिंगचे, अरे हो काल्या किती. येताना 12 फुटीचा रस्ता कमी पडतं, आणि तिथे कुत्रा बसले असतो, त्याला म्हणतो हा कुत्रा कुठून आला माझ्यापासून. तो कुत्रा त्याला घाबरतो ना, पालतो. याला हा असाच येतो इकडे तिकडे, कुत्रा पालतो, बाबा माझ्यापासून मोठा कुत्रा आले. हकीकत आहे, खरी गोष्ट आहे. म्हणजे हे आपण डोळ्यासमोर पाहिलेले आहेत. आणि व्यसन करून आहे ना, चांगली तरुण पोरं गेलेली आहेत. म्हणजे आई वडिलांच्या अगोदर मुलं गेली. इथंच हकीकत आपल्या इथं आपले आहे ना. आता ते कोणाचं नाव घ्यायचं बरोबर नाही. आमचे श्रीपादाचं नाव कोणाला घ्यायचं, गाव घ्यायचं का, प्रश्न तिथं उत्पन्न होतं नाही. कोणा समजलं हकीकत बरोबर आहे की नाही. तरुण पोरं किती गेली, माझ्या बरोबरची किती गेली, माझ्या आधी किती गेली. तुम्ही मार्ग बदली गेला म्हणून सलामत. असं नाही म्हणजे जेव्हा माणसाचं मरण असतं तेव्हाच मरतं. पण तुम्ही जर आयुष्य तुमचा वाढवायचा असेल, तुम्ही चांगला आहार, चांगले आचार, चांगले विचार. आयुष्य 120 वर्ष माणसाला, 100 चांगले 120, 150 वर्ष, काही लोक 200 वर्ष जगतात. का, त्यांचा आचार विचार चांगले असतात. खाणं म्हणजे राहणीमान सर्व काही मनावर ताबा. म्हणून आहे. तुम्हाला युट्यूबला बघा किती दाखवतं तुम्हाला हे.
120 वर्ष जगलेले. का जगले ते सांगतात. आम्ही संयम ठेवला इंद्रियांवरती, आचार विचार व्यायाम केले, आम्ही योगा केला, म्हणून आम्ही अजून 120 वर्षाचे आहेत. त्यांची मुलाखत घेतात. तुम्ही तसे केलं, तुम्ही 120 वर्ष जगाल ना. तुम्ही जर 24 तास दारू प्यायला लागले, मग तुमची ती 40 वर्षामध्ये आवक. किती? 40 वर्षामध्ये आवक. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही नका प्या. आम्ही सांगतो अजून प्या. आम्ही काय सांगतो, अजून प्या. आमच्या बापाचं काय, आम्हाला काय. आता तुम्हाला नको बोलले होते, आपले शिकवलं नाही तर तुला काय करत, माझी शिकवली बाबा. म्हणजे ज्याचा काही समजून घ्यायचा, मनावर ताबा ठेवायचा. म्हणून सत्संगाला गेले तुम्ही की तुम्हाला मनावर ताबा येतं. बघा काही लोक बैठकीला जातात, बंधन नाही. या तुम्ही बसा, खाऊन पिऊन यावून बसा. नंतर तुमच्या मनावर ताबा होईल की बाबा इथं बरोबर नाही. ही सर्व म्हणजे बिगर पिलेली माणसांना आपण पिलेले आहे. आपल्या तोंडाचा त्यांना वाद जातो, आपल्याला वाद जातो. दुसऱ्या दिवशी पिऊन जात नाही. स्वाध्यायमध्ये गेला खाऊन पिऊन, तर त्याला त्याच लाज वाटते. अरे इथे सगळी बिगर पिलेली ना, आपण पिलेला आपला वाद त्यांना जातं. तो तोंडला पोचतो किंवा त्याचा वाज त्याला येतो. दुसऱ्या दिवसातून पण बंधन येतं. खाणारे पिणे जातात. अरे बरेच लोक खात पित नाही, ते आपली महाराजच नाही, ते खात नाही. आपण कशाला मग काय तर बंद लगेच असं आहे ते. तुम्ही कुठे गेले नाही सत्संगाला, तुमच्यावरती ताबा बंधन येणार नाही. म्हणून संत संगत केलीच पाहिजे प्रत्येक माणसाने. का माऊली म्हणतात, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकलावा श्रीपती येण्याची पंथे. है ना, असं एक भजन आहे. अरे संतन की संग तू कर ले, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग तू कर ले, तेरी अच्छी बनेगी. बरोबर, तेरी अच्छी बनेगी. इथून मला आवाज. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हरी बोल हरी. संतन के संतन के ये संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. काय म्हणतात ते, संतांच्या संगतीला तुला अच्छी बनेगी, तुझं चांगलं होईल, कल्याण होईल. ज्याने संत संगत केली, जो संतांच्या संगतीला जातो गेला, त्याचा कधीच नुकसान झालं होत नाही. मग आणि तुम्ही जर जनतांची किंवा कुसंगत केली, तुला कधीच फायदा होणार नाही, सगळं नुकसान. बरबादीची लाईन आहे ती, है ना. ती लाईन बरबादीची आहे. बरबाद होतो माणूस. काही ठेवीत नाही घरात, आणि वांगी काही ठेवीत नाही सगळं. म्हणून सांगतात की दारू पिण्याच्या घरी चोरी होत नाही. का होत नाही? ठेवलेलंच नसतं. दारू पिण्याला कुत्रा चावत नाही का, तर त्याच्यावरचं बंद असते. दारू पिण्याला समाजामध्ये किंमत नाही का. म्हणून माणसाने त्याच म्हणजे दारू सोडली ना, समाज किंमत दिली. आणि हे बाबा पिऊन आला ना, आता इथे बोल एखादा, हे त्याला तिकडचा, हे त्याला ढकला, त्याला नाही तिकडं जा, त्याला तिकडं हे करून ठेवा. आहे का त्याला किंमत? आता आला कोणी तर आता लगेच का त्याला किंवा तो नवटा घेऊ, पावशेर किती घेऊ, किंमत नाही दाखतो. शेवटी बेवडा दारोडे असते. तुम्हाला किंमत कधी येईल, बदल करायची, ती बंद करायची. लोक झाले बाबा हे बरं झालं, चला तुम्ही सोडल्याचं चांगलं झालं. बोल काय घेणार, कॉफी घेणार, चाय थंडा घेणार, लगेच तीच माणसं लगेच पलटिणार. किंवा आता हे चला तिकडे, आम्हाला नको काही जाऊ. अजिबात किंमत नाही. माणूस तोच आहे ना. म्हणून दारू पिणारी दारी सोडली 3 फायदे होतात, पीत राहिला 3 नुकसान होतात. पहिला टायमिंग मध्ये पैशाची बरबादी. दारूला फुकट नाही, उदर लिहून देतो तुझी नावावरती. लिहून 10 रुपये 20 करतो. किती झाले? 300 ते 600 झाले. एवढे मग तुला काय माहिती याच्यात असतं भूमीमध्ये. दे एक सारखी सारखी दे, त्याचं काही पोट भरत नाही. पहिला पैसा आहे ना, फुकट देतात का? नाही, हे फुकट आहे. आता हे हरिनाम आहे ना, फुकट. आता मी सांगतो हे फुकट आहे, तर विकत आहे. किती पैसे देऊ तुम्ही आम्हाला ऐकण्यासाठी? फुकट आहे म्हणजे फुकटच आहे, ते लोकांना नको. विकत आहे ते पाहिजे. दुनियावर जातील जिथं भेटत नाही, ही मोठी मोठी बाटली आहे जी भेटत ते तिथून आणतील. म्हणजे तू आपल्याला पण, तुम्हाला आमचा बुधे कापत होता तो बोलायचा, त्याला आम्ही नेऊन सुधारवला. पहिला तो मालकाने बिघडला, परत त्याला राहुलला नेला.
तर बोलतो मी विकतची तूप घ्यायचं बोलतोय त्यांना ते विकतची तूप म्हणजे विकत घ्यायची ते दुःख मला पण म्हणजे परिवार घाल तो ऐकत असा माझ्या छाती वाजता हा उद्या विठूचा मुलगा विठूचा असा जोरात मला झाला मी हस्ती दाखवतो तो एवढा कडक झाला होता असं कडक व्हायचा पण आयुष्य जास्त जगला आणि चांगलं म्हणजे या मार्गात येऊन सोडलं ते बरीच आहेत हकीकत आमची आता आमचा एक मामा भंडार रघुनाथ तो पण आहे आईने सांगितलं त्याला पण घेऊन गेलो आम्ही एकीकडे न्यायचा सुधरवून आणायचा हा सुद्धा आता जो आपल्यातून निघून गेलेला आहे हकीकत इतिहास आहे खरी गोष्ट आहे आपल्याला सुद्धा आमच्या दारावरून जायचं माझा मित्र ना आमच्या मध्ये राहतो असं रेल्वे यायचं असं मान खाली एक वसंत आणि कुठं चालले नाही जाताना असं बरोबर येताना परत इकडे यायचं मला दयानी माझा मित्र आहे हे वार्ता काढून दे आपल्या तिथं बागामध्ये यांची शेतं वगैरे तिथं काम चालू असतं त्यांची मध्ये तिथं दिसला मला बरं माल घालायची आहे का मला घालायची आहे पण माझ्याजवळ पैसे नाही मी बरं मी आहे ना पैशाचं काय तिथून नेला त्याला मी आपण तांबानीचे आणि पोटाचे मधून कोपरला नेला माल घेतली सगळा माल घालून घरी आणला त्याने बिचाराने टिकवली काही लोक संशय घ्यायची हे खर्च ते करून टिकवली त्यांनी पालन केला टिकवली मरेपर्यंत माल घालायची तर टिकवायची नाही तर घालायचीच नाही आम्ही सांगतो काय लोक घालतात काढतात काय होतंय कशाला कोणी एवढं डोक्यावरती बोज दिले नाही टिकव आम्ही पहिला माल घालतो यांनी सांगून का नाही तुझी स्वतःचा निर्णय असेल तर घालतो आणि माल घालायचं काढीत नसेल तर घालतो बा 10 वेळा बोलतो बघ जाऊन लिहून काढणार नाही ना बघ नाही बघ टिकवशील काढायचं असंच घालू नको नाही नाही म्हणतो वचन दिलं ना वचन दिलं की नाही काढणार वचनाला जागलं नाही मग भविष्य होतं नंतर माल काढल्यावर न घरका न घाट का नको बोलतात असा विषय म्हणून आम्ही जबरदस्ती करायला त्याला माल घालायला त्यांनी काढायची नाही तर घालूच नाही काही कोणी हे केलेलं नाही जबरदस्ती नाही त्यांनी टिकवली बिचारीने शेवटपर्यंत माझ्या घरी यायचं तो आता मित्र मी आनंदीमध्ये इकडे तिकडं रूम बिम घ्यायला खोली बिली घ्यायला बरोबर फक्त डोळ्याचा त्याला थोडा प्रॉब्लेम आला होता लय हुशार होता म्हणजे बुद्धी तेज होती त्याची सर्व गोष्टीमध्ये आणि जुगार खेळण्यामध्ये पटायला होता मच्छी मारण्यामध्ये कुठं कसं सर्व मध्ये पटायला होता जुगार खेळण्यामध्ये तो ते शिकला होता तो हे कसं करायचं ते आपण बंद केला सोडला एकदा याच्यात पडलो जुगार नाही तंबाखू नाही काहीच नाही बंद म्हणजे बंद सर्व फक्त आपलं चांगलं ती वहिनी उठली वगैरे तिला आठवण ती आता दिसली ही राजादादाची घरवाली शेवंती वहिनी आता आम्हाला मुलासारखे वागवलेले लहानपणी आणि ते त्यांच्या तोंडातून सांगतात राजादादा वगैरे सर्वांनी आहे ना आम्हाला म्हणजे भावासारखं आहे जर का पाहिजे आवलीबाई मनोशी वगैरे असं या घरांचा माझा एक ऋण आहे म्हणजे ते असं कुठून फेरावे लागतात शशिकांत माझ्या घरी आला प्रवचन करायचा कोणी तुम्हीच करायला आता 13 वेळा पण त्यांनी माझाच लावला होता म्हणजे रात्रीच्या दिवशी 13 वेळा आमची मुलीचा होता बघा आमची मुलगी पण प्रवचन कीर्तन करायला लागली या मार्गात आली मुलगा पण प्रवचन कीर्तन करतो पहिला वाजवायला शिकला मृदुंग त्याला नुसतं मृदुंगच वाजत नको राहू पुढे पण चल वाट चल तो पण प्रवचन कीर्तन करतो कधी लावला त्याची सेवा आणि मी तर 90 सालापासून करतो 1 महिन्यात प्रवचन 6 महिन्यात कीर्तन 6 वर्षामध्ये मला आदने भेटली मार्ग आता कुठून माझ्याकडे मनमाड इकडनं तिकडनं लोक घेऊन येतात माणसाला सुधरवासाठी आम्ही काय करतो व्यसन मुक्ती आणि मांसाहार मुक्ती बाकीच्या तुम्हाला ठिकाणी मांसाहार मुक्ती नाही व्यसन मुक्ती होते इथं दोन्ही मुक्ती होतात मांसाहार मुक्ती आणि परत जीवन मुक्ती पण अंधश्रद्धेचं निर्मूलन तुम्ही सध्या अंधश्रद्धेमध्ये वागता म्हणजे तुम्हाला जो देव आहे त्या देवाचा अनुभव घ्यायचा तो येतच नाही आलाच नाही मग आम्ही त्या देवाचा अनुभव घेतो आणि त्या देवाचा अनुभव सांगतो आता इथेच बघा इथे समोर मंदिर आहे लगेच वेळ वाढत जाते आपली चालेल ना 1 तास पुढे 2 मिनिटात संपवतो इथे मंदिर आहे समोर आहे ना कसलं मंदिर आहे कुलदेवाचा खंडोबा देवाचं मंदिर आहे त्याच्यात खंडोबा आहे माणसा बानू असे त्या देवी कुलदेवत आपले सर्व महाराष्ट्राचा कुलदेव कोण आहे खंडोबा आहे तर कीर्तनकार प्रवचनकार त्याचं नाव घेत नाही खंडोबाचं आम्ही घेतो आम्ही काय बोलतो एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा खंडेराव महाराज की काय होतं
नाव घेतलं ते आपल्या जिभेला काय कंटाळा येते का? कोणाचा? आम्ही सावराराम बाबांचं नाव घेतो, शंकर महाराज घेतो, वामन बाबा घेतो, श्रीपाद बाबा घेतो. काय लोक आमच्या श्रीपादाला नावच घेत नाही ना, का घेऊ? तुम्ही नाही घेतलं कमी पण येणार का? तुमची पुण्यही नाही, तुमची जिभेवर येत नाही ती. आमची पुण्य सर्वांची नाव येतात. काय आदर करायला काय हरकत आहे, नाही का? असं नाही. मग आता इथं जो मंदिर आहे त्या मंदिराला तो आपण देव बसवलेले आहेत की नाही देव? मग आता त्याची आपल्याला जाणीव आहे का? ओळख आहे का ते देवाची? तो खंडोबा कुठे आहे म्हणजे माहित आहे का? इथे तर आहेच, पण तो खंडोबा कुठे? आपल्या आतमध्ये. खंडोबा कोणाचा अवतार आहे सांगा लवकर. बरं आहे, तेवढं तरी माहिती आहे. शंकराचा अवतार. मग तुम्ही खंडोबाची मूर्ती आहे तिथे कुठे गेल्या? जेजुरीला. आणि खाली समोर काय आहे बघा? आमच्या गुरुने ज्ञान करून दिले. समोर काय आहे? पिंडी. कोणाची? अभिषेक कोणाचा? खंडोबाचा का पिंडीचा होता? आहे ना. सगळ्या कोणा लक्षात ठेवावं लागतं. खंडोबा शंकराचा अवतार आहे. हा, मग पिंड कुठे आहे? आपल्या ठिकाणी आहे. पिंडी कुठे आहे? तिथे आहे ती मंदिर. तिथे आपल्या ठिकाणी पिंड आहे. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. हा, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसराने हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. देव कुठे आहे? तो मंदिरात तिथे आहे. या मंदिरात पण आहे. पण तुम्ही त्या मंदिराला जाणता मानता, याच्यातलं जाणत मानत नाही. एवढी फरक आहे. इथे फरक 100% आहे ना. जमीन आसमान फरक आहे. आम्ही त्याला पण जाणला, त्याला पण मानतो, याला पण जाणला, याला पण मानतो. तुमच्यामध्ये ही उणीव आहे ना. तुम्ही बाहेरच फिरता, आतमध्ये घुसत नाही, आहे ना. तो देव कुठे आहे? जो तुम्ही बाहेर जाता मंदिरामध्ये, कोणामुळे जाता? मंदिरात जाता. पण तुमच्यामध्ये जो देव आहे त्याच्यामुळे तुम्ही मंदिरात जाता, हात जोडता. तुमच्याचा देव बाजूला झाला, तुम्ही हात पण जोडणार नाही, मंदिरात जाणार नाही. देव कुठे आहे? तो देव कुठे आहे? इथे आहे. ह्याच देवाचं प्रतिरूप कुठे आहे? तिथे आहे. हा आपला स्वरूप आहे, खरा देव आहे. तो त्याचं प्रतिरूप आहे, म्हणजे आहे ना. जसं आपण आरशात बघतो, हा आपण आणि आरशात बघतो तो आपणच दिसतो. तसा याच देवाचा तो रूप आहे. याला जाणत नाही, मानत नाही, त्याला जाणता मानतात. म्हणून तुम्ही आहे ना, त्याला पण माना, याला पण माना, याला पण जाणा. ही उणीव माणसाची भरून काढावी. म्हणून आम्ही इथं प्रवचन कीर्तनामधून सांगतो. कुठे आहे देव? प्रश्न पण विचारतो. कुठे आहे सांगायला होते? देव कुठे नाही अशी बोट लावायला जागा नाही. देव कुठे नाही अशी बोट लावायला जागा नाही. जिथे बोट लावत तिथे देव. कोणाचा अनुभव आहे? भक्त प्रल्हादाचा. तोच अनुभव मला आलेला आहे. आता खांबामध्ये आहे का? दुर्जने स्तंभे कामावरी मारली लाच स्तंभे नारायण प्रगट झालं. नरसिंह अवतार आहे ना. कुठे नाही म्हणतो हिरण्यकश्यप. तिथे सदा आहे का याच्यामध्ये? पहिलाच येऊन राहिलेलं आहे. त्याला मरण नव्हतं, म्हणजे कशातच मरण नव्हता. जेव्हा देवानी विष्णूनी अर्धा डोका शिवाचा, शरीर नराचं म्हणजे माणसाचा, नख्या शिवाच्या असं रूप धारण केला. त्यांनी काय वरदान मागितलं होता एवढं सांगून आणि मी हे करतो. म्हणजे मलाही सांगत होता नक्की देव कुठे आहे याच्याबरोबर. असं वरदान मागितलं त्यांनी की मला रात्री मरण नाही, दिवसा मरण नाही, घरात नाही, बाहेर नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, असं त्यांनी मरण मागितलं. आणि मग जेव्हा नरसिंह अवतार प्रगट झाला, त्यांनी असते त्याला कुठे नेला? युद्ध चालू झालं, त्याचे पण युद्ध केलं त्यांनी. इथं आता नेला असते कुठं? या उंबऱ्यावरती नेला. आपण उंबऱ्या बोलतो ना, चौकट. तिथं नेला ना, असा पकडला आता बाजूला. बोल हिरण्यकश्यप. दिवस आहे का रात्र आहे? दिवस पण रात्र पण नाही. म्हणजे कधी पकडला माहिती का? अर्धा सूर्य मावळतो नाही का आपल्याला दिसतो, अर्धा दिवस पण नव्हता, रात्र. बोल बोलतो दिवस आहे का रात्र आहे? दिवस पण नाही, रात्र पण नाही. हा, आणि देव दानव आहे का मानव आहे? म्हणजे दानव पण ना मानव आहे. शिवाचा डोका आणि माणसाचं शरीर. मग शस्त्र आहे का अस्त्र आहे? शस्त्र पण अस्त्र नाही, वाघ नखे आहेत. असं त्याला विसरून, म्हणजे घरात नाही, दारात नाही. आता घरात आहे का दारात आहे म्हणतो, तर घरात पण नाही, दारात पण नाही, कुठं उमऱ्यावर पकडला. आणि मग आता तो टाकला पोट पाहून आत्रे काढून. तो शांत झाला. देव भडकला होता. मग प्रल्हादांनी शांती केलं. कोणाला शांत होत नाही. प्रल्हाद जात होता, शांती केला. प्रल्हाद आशीर्वाद दिला. प्रल्हादासाठी प्रकट व्हायला लागला. म्हणून देव कुठे नाही असा. देव सर्व जगामध्ये व्यापक आहे. तो आपल्यामध्ये आहे. आपल्यातला देव जाणा, आपल्यातला देव जागृत करा. आपल्या देवाला हे करा तुम्ही, म्हणजे त्याची भक्ती, त्याचं नामस्मरण करा. हे एवढं मला सांगून पुढे आपल्याला वेळ आहे भजनाचा कार्यक्रम. आपण खरं उशिराच चालू झाला. टाइम होता ते 11 ते 12, पण चालू व्हायला उशीर आला, म्हणून वेळ आपण उशीरच संपवलं. 1 तास प्रवचन असतं. आलं लक्षात? देव कुठे आहे सांगा, बोलत तरी असं कुठेतरी हात लावा.
इथे किंवा कुठं तरी कुठे इथे जास्त इथे सांगितलंय कुठे तैसा हृदयामध्ये मी राम माऊली म्हणतात आस्था सर्व सुखाचा आराम की प्रांताशी कामू विषयावरी. ह्या देवाबद्दलच्या लोकांना अज्ञान आहे तो आम्ही प्रवचन कीर्तनातून सांगतो. मोठे मोठे म्हणजे भागवताचार्य आचार्य विचार्य पदवीला गेलेले आहेत, कीर्तनकार मोठ्या मोठ्या पदवी हा विषय सांगत नाही. आम्ही सांगितल्या वाचून राहत नाही. कीर्तन आमचा लावा ठेवा नका एकदा आम्ही सांगणार आहे. हे कधी सांगायचं लोकांना देव तुमच्याच जवळ आहे म्हणून. बाकी नुसत्या गोष्टी एक राजा होता त्याचे 2 बायका होत्या. राजाला एक शेंडी होती त्याच्यात काय ते शेंडी ते सांगून गोष्टी एकीने शेंडी एकीने सांगितली. देव आपल्या जवळ जनाबाई म्हणतो देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. सगळीकडे देवच नटलेला भरून चराचरामध्ये होणे हृदय मंदिरामध्ये शोधून पहा म्हणतो हे ना. बरेच प्रकारे माऊली म्हणतात तुझ्यात राम माझ्यात राम सर्व उदे राम रे पांडुरंग शास्त्री आठवले पूज्यता म्हणतात. माऊली म्हणतात सर्वागती राम देहादी एक सूर्यप्रकाशक शस्त्रस्मी. ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा. असा मुक्त व्हायचा परत जन्म नकोच. तुम्ही देवरूप झाले जन्म नाही तुम्हाला. देवरूप होण्यासाठी जी काही परंपरा आमच्याकडे आलेली आहे कोणालाही करायचं असेल आम्हाला भेटा. आमच्याकडे भरपूर अशी परंपरेगत माणसं आहेत अधिकारी. म्हणून आज सेवेसाठी घेतलेला श्लोक आहे गीतेचा 27वा श्लोक आहे आणि 159 2 ओवे काय म्हणतात ते जातशी ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्म मृत्युर्षच तस्माद परिहार्तेन त्वं शोचितु महर्षी. त्याचा अर्थ सांगितले भावार्थ. कारण जो जन्मास आलेला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. श्लोकाचा अर्थ जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. जन्माला आहे त्याला मृत्यू आहेच आणि परत त्याला मृत्यू त्याला परत जन्म आहे पण माणसाचा नाही. हे आम्ही सांगतो. आम्ही म्हणजे आमचे पदरचं नाही संत गीता ज्ञानेश्वर हे सांगतात. आणि आता याचं काय सांगितले उपजते नाशे जे उत्पन्न होते त्याचा नाश होतो मराठीमध्ये आणि ज्याचा नाश होतो ते दुसऱ्या रूपात पुन्हा दिसू लागते. रहाट गाडग्यासारख्या अशा ह्या क्रम सदैव सुरू असतो. जसा सूर्याचा उदय आणि अस्त आपोआप निरंतर होत असतो त्याप्रमाणे देहाचे जन्म मरण अखंड होत असते. तसेच जगात जन्म मरण अपरिहार्य आहे. असा जन्माला कोणी मरणार नाही असं कोणीच नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचुनी रिता ठाव नाही कोठे. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. पंढरपूर कुठे आहे? कुरुलवाडी पंढरपूर. आधी नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा पांडुरंग. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. तुम्ही कोण माणूस आहे का आत्मा आहे? तुम्ही कोण आहे? माणूस आहे का आत्मा? बोलला तर बरोबर. तुम्ही माणूस नाही तुम्ही आत्मा आहे आणि आत्मा मरत नाही. आत्मा अजरामर आहे जन्मत नाही. माणूस म्हणजे शरीर जन्म आहे तर शरीर मरतं. आत्मा मरत नाही आत्मा अमर आहे म्हणून या शरीरातून दुसरं शरीर धारण करतो. सापाचं माहिती सापाने एक काट टाकली की दुसरी धारण करतं. ती टाकली की दुसरी धारण करतं. साप तसा माणूस हा सोडला की दुसरं धारण करतो. माणसाचा नाही हे लक्षात ठेवलं. दुसरे आहे म्हणून माणसाच्या जन्मात येऊन तुम्ही तुमची सोडवणूक करा. आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावेची. म्हणून तुमच्या सेवेसाठी घेतलेला श्लोक आणि ओवे आहेत. श्लोक आहे श्रीकृष्णाने त्याच्या स्वमुखातून सांगितलेला अर्जुनाला. ओवे आहेत माऊलीने त्यांच्या मुखातून वदलेल्या आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिलेले. गीता ही व्यासांनी सगळ्या गणपतीने लिहिलेली. बघा आपल्याला माहितच नाही म्हणून बोलता बोलता चूक झाली असेल क्षमा करा. लहानपणी मोठे घासा आणि जर चांगला असेल त्याचा अंगीकार करा. काहीतरी 2 शब्द घ्या
तुमचा स्वतःचा फायदा करा, इतरांचा फायदा करा, तुमचा प्रपंच संसार सुखी चालेल, परमार्थ सुखी चालेल. काहीतरी वेळेत येण्याचं ऐकायचं आहे, ऐकून ऐकायचं नाही तर घोटाळा आहे म्हणून. तर आता आपली सेवा संपलेली आहे. आता पुढे महाप्रसाद भोजन आपण जेवण म्हणतो, घरी रोजच जेवतो. कार्यामध्ये महाप्रसाद, घरी रोज नारळ फोडतो, कार्यामध्ये श्रीफल. बघा त्याच वस्तूला घरी रवा बनवतो आपण, पूजेमध्ये सत्यनारायणचा महाप्रसाद, त्याच वस्तूला नाव. तसं तुम्ही माणूस असता, पण याच्यामध्ये संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर तुम्ही महाराज, तुम्ही बुवा, तुम्ही प्रवचन करा, बदल होतो की नाही. म्हणून आता तुम्ही सर्वांनी ऐकण्यासाठी अनुमोदन दिला, तुमचा 1,00,000 पटीने आभार आहे. किती? 1,00,000 पटीने. घरातली माणसं, आजूबाजूची कुटुंबातली, नातेवाईक, पाहुणे, गाववाले, कुटुंबात, तुम्ही पण ऐकायला इथं उपस्थित राहून ऐकला, तुमचाही 1,00,000 पटीने आभार व्यक्त करतो. आणि शशिकांत प्रल्हाद तुकाराम पाटील यांनी मला सेवा करण्याची संधी दिली, त्याचाही मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या परिवाराचा, सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावर, देवाच्या चरणावर, इथे खंडोबा आहे त्याच्या, आणि माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणावर अर्पण करण्यापूर्वी काय म्हणायचे, भाऊ मंडळी बघा, मंडळी पुरुष, स्त्री आणि पुरुष, त्याच्यात लगेच मतीत अर्थ होतं. भाऊ आणि ताई बोलल्यानंतर लगेच अर्थ बदली होतं. स्त्री आणि पुरुष बोलण्याचा अर्थ बदली आहे ना, स्त्री पुरुष, भाऊ आणि ताई. मग आम्ही दोन्ही बोलतो, स्त्री आणि पुरुषांनी. पहिला पुरुषांनी म्हणायचं, नंतर स्त्रियांनी म्हणायचं. पहिला भाऊ म्हणून म्हणायचं, नंतर ताईनी म्हणायचे, हे ना. काय म्हणायचंय? तुम्ही म्हणायचं नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणायचं काय, सोपान काका मुक्ताबाई. तुम्ही काय म्हणायचंय? जोरात म्हणायचं. तुम्ही काय म्हणायचं? जोरात. आता तुमच्या स्पर्धेला आल्या, एक मिनिट समजा, अर्धा मिनिट. जो जोरात बोलेल तो जिंकला, जो आस्ती बोलतो हारला. बोला आता माईक पण. हो, आता यांचा आवाज जास्ती, बरोबर आहे ना, तुमचा कमी आहे ना, हे जिंकले तुम्ही. आता तुम्ही जोरात बोला, तुम्ही पण कोण बघू बोलते, बोला. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. आता यांचा आवाज जास्ती आला, हे जिंकले तुम्ही हारले. आता परत म्हणा, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. हो, ती ताई म्हणते, मी तर आता म्हणणारच नाही, असं नको तू पण म्हण, गप्प बसू नको बाबा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. हो, ती आजीबाई तिकडे, ती आजीबाजी बसली तिकडे, ती म्हणतो मी आता झोपली का बाई, झोपू नको तू पण म्हण. मला नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, 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 नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. हो, कसा वाटला आता? फ्रेश वाटलं की नाही? मी तुम्हाला विनोद मनोरंजन सांगितलं नाही, हसवाचा म्हणजे भरपूर आहे, त्याच्याने काही फायदा नाही, हे ना. पण आता कसा फ्रेश वाटतं तुम्हाला, म्हणजे जागृत झाली की नाही. मी कधीपासून बडबड करतो, तुम्ही कधी करायची. आता त्याचा अर्थ सांगतो. नामदेव म्हणजे नाव हा देव आहे, जनाबाई म्हणजे जनतेला सांगितलेलं आहे, आणि सोपान काका म्हणजे नाम सोपं आहे. नाम घेतल्यानंतर हा जीव मुक्त होतो, म्हणून मुक्ताबाई आहे. निर्मित सरते अधिक न पुरते, करून घ्यावे विडवी तसे तुमचे. बालक भोगडा बोले वाकुडा, वेचुका पावली तरी दिसोद करून लिजे जेवी मावली. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद गणा अविनाशा, सकल देवादिदेवा, कृपालु आजी केशवा, मानंदा मानवा, सदाशिवा सदरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा,
सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारिका दरिद्रक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाई सगुण निर्गुण जगजनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्णा तुका आला लोटा अंगणी मदटाव द्यावा चरणी हे शिकरी तसे विनवणी भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे. आता सर्वांनी पसायदान म्हणायचंय. ज्याने येतो त्यांनी, ज्याला नाही त्यांनी तोंड हलवायचंय, नामस्मरण करायचं. आज तोंड हलवलं त्याला म्हणतं आपला असं करायचं. अरे आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदान हे जे कलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे किमिर धावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडली भेटतो बुधा चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव मोरे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलंछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी भजितो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दुष्ट विजय व्हावेजी येत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया. हरि ओम शांती शांती सच्चिदानंद श्रीपाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान योगेश्वर भगवान की जय. राम लक्ष्मण जानकी जय. बोलो हनुमान की. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गावदेवी माते की जय. पवन पुत्र हनुमान की जय. खंडेराव महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.